नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पिरॅमिड अकॅडमीमध्ये स्वागत आहे आपलं. पहा, आपण भारतीय राज्यघटनेचा फंडामेंटल राईट्स बघत होतो, बरोबर? आणि फंडामेंटल राईट्समध्ये आपण पाहिलं होतं सुरुवातीची पार्श्वभूमी. फंडामेंटल राईट्सची सुरुवातीची आपण पार्श्वभूमी आपण बघितली होती. आणि पहा, तर आपण या भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत हक्काची टोटल पार्श्वभूमी बघितली आणि पार्श्वभूमीनंतर आपण आता भारतीय राज्यघटनेतले जे मूलभूत हक्क आहेत विथ आर्टिकल त्याला आपण एक्सप्लेन करूयात. आणि हे पण आपण बघितलं आहे की मूळ भारतीय राज्यघटनेत जी फंडामेंटल राईट्स आहेत, मूलभूत हक्क, ती भारतीय राज्यघटनेच्या भाग नंबर 3 मध्ये म्हणजेच काय तर भाग नंबर हे पण महत्वाचं आहे की भाग नंबर 3 मध्ये टोटल मूलभूत हक्क नाही आहेत, मूलभूत हक्का संदर्भातली जी कलमं आहेत ते 12 ते 35 मध्ये आहेत. पण हे महत्वाचं आहे, याला आयएमपी करा, एकदम आयएमपी करा याला. कारण असं आहे की तुम्हाला जर विचारलं तर मूलभूत हक्क मुळात कुठली कुठली आर्टिकल आहेत, तर ती आहे 1414 पासून तर 32 पर्यंत, 14 to 32 पर्यंत, बरोबर? हे मूलभूत हक्काच्या भागामध्ये त्याच्या संदर्भातले इतर आर्टिकल आहेत जे 12, मी बोलली तुम्हाला 13, बरोबर? त्याच्यानंतर 31 तर काढून टाकलेलं आर्टिकल आपण पाहिलेलं आहे, ते म्हणजे 32 मध्ये येईल. त्याच्यानंतर आर्टिकल 33 झालं आहे, 34 आहे, 35 आहे. ही जी 4-5 आर्टिकल आहेत, ही आर्टिकल या आर्टिकलला फॉलो करण्यासाठी मदत करतात. 14 ते 35 ला याचं इम्प्लिमेंटेशन व्हावं यासाठी ही बाकीची जी आर्टिकल आहेत ती मदत करतात, बरोबर? आता पहा, मूळ घटनेमध्ये मूलभूत हक्कांचं 7 भागात विभाजन करण्यात आलं, म्हणजे 7 गटांमध्ये विभाजन करण्यात आलं. हे जरा लक्ष द्या या आकड्यावर 7. पण मुळात जर तुम्हाला विचारलं आता मूलभूत घटनेत 7 होते, परंतु आता जे मूलभूत हक्कांचं गट आहेत तर ते किती आहेत? 7 वरून किती 6 करण्यात आले. कारण आपण बघितलं की हे जे आर्टिकल 31 आहे, हे हा आर्टिकल 31 चा जो भाग होता ना, हा संपत्तीचा अधिकार भाग नंबर 6 हा काढून टाकला आहे. मग मला सांगा, हा जर काढून टाकलं तर मग भाग किती राहिले? हे 5 आणि हा एक 6वा भाग. म्हणजे जरी या 7 नंबरला आहे तरी हा भाग 6वा, कारण 6वा काढून टाकलेला आहे. त्याच्यामुळे आता मूलभूत हक्काचे भाग किती आहेत? तर ते आहेत 6, बरोबर? तर पहिला आपण बघूयात समानतेचा हक्क. समानतेचा हक्क म्हणजेच काय? राईट टू इक्वालिटी. राईट टू इक्वालिटी. राईट टू इक्वालिटी. इक्वालिटी म्हणजे समानता, बरोबरचा हक्क, म्हणजे त्याला म्हणतात समानतेचा हक्क, बरोबर? आणि समानतेचा हक्क कुठल्या आर्टिकलमध्ये आहे? तर आर्टिकल 14 ते 18. आता विस्तृत आपण पुढे आपल्या स्लाइडमध्ये दिलेलं आहे की 14 मध्ये काय आहे, 15 मध्ये काय आहे, 16 मध्ये काय आहे, हे सगळं आपण बघूयात पुढं. नंतर पहा, त्या मूलभूत हक्काचा दुसरा पार्ट कुठला आहे? तर दुसरा भाग आहे त्याचा स्वातंत्र्याचा हक्क, म्हणजे राईट टू लिबर्टी किंवा राईट टू फ्रीडम. त्याला तुम्ही राईट टू लिबर्टी म्हणता किंवा राईट टू फ्रीडम म्हणू शकता तुम्ही, बरोबर? राईट टू फ्रीडम म्हणू शकता तुम्हाला स्वातंत्र्याचा हक्क. तो कुठे दिलेला आहे? तो दिलेला आहे तुमच्या आर्टिकल 19 ते 22 मध्ये. 19 मध्ये काय, बरोबर? 20 मध्ये काय, 21 मध्ये काय, 22 मध्ये काय, हे आपल्याला एकेका आर्टिकल थ्रू पुढं स्लाइडनुसार आपल्याला ते बघायचं आहे. त्याच्यानंतर तिसरा गट कुठला आहे? मूळ घटनेतला तिसरा गट आहे शोषणाविरुद्धचा हक्क, म्हणजे राईट टू एक्सप्लॉयटेशन. म्हणजे अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन, म्हणजे शोषणाविरुद्धचा हक्क जो आहे, म्हणजे अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन म्हणजेच काय तर शोषणाविरुद्धचा हक्क, बरोबर? तो कुठे आहे? तो आहे आर्टिकल 23 आणि 24. पहा, दोनच आर्टिकल आहेत महत्वाचे. शोषणाविरुद्धच्या हक्कामध्ये दोनच आर्टिकल आहे, आर्टिकल 23 आणि आर्टिकल 24. हा भाग जो आहे इथून हा फार इम्पॉर्टंट आहे, याला एकदम तुम्ही म्हणजे वाचून त्याला पाठच करा, कारण पेपरवर या माझ्या आयोगाने याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत.
आणि खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे मुळातच. हा जो राईट म्हणजे आपला फंडामेंटल जो राईट आहे ना, तुम्ही प्रिव्हियस क्वेश्चन जर बघाल तर याच्यावर खूप सारे प्रश्न आलेले असल्याचं दिसतं. म्हणून हा भाग आपण 2 पार्टमध्ये डिवाइड करण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे 2 पार्टमध्ये तो बसवण्याचा आटोकाट आपण प्रयत्न केला. आणि पहा आता चौथा भाग कुठला आहे त्याचा मूळ घटनेतला, तर धर्मस्वातंत्र्याचा हक्क, राईट टू म्हणजे रिलिजन फ्रीडम. तुम्हाला रिलिजन फ्रीडम तुम्हाला दिलेलं आहे. धार्मिक स्वातंत्र्य कुठल्या कुठल्या आर्टिकलमध्ये, धर्मस्वातंत्र्यात कुठलं कुठलं आर्टिकल येतं, आर्टिकल 25 पासून तर 28 पर्यंत. म्हणजे किती आर्टिकल आहेत ही? 25, 26, 27 आणि 28. टोटल 4 आर्टिकल आहेत दिलेली याच्यामध्ये. 25, 26, 27 आणि 28. ते बघूयात आपण की 25 मध्ये काय आहे, 26 मध्ये काय आहे, 28 मध्ये काय आहे. नंतर 5वा गट बघा मूळ घटनेतला कुठला आहे, तर सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क, राईट टू कल्चरल अँड एज्युकेशनल. बरोबर. आणि एज्युकेशनल अँड, इथे बघू आपण, एज्युकेशनल अँड कल्चरल राईट. एज्युकेशनल अँड कल्चरल राईट्स. बरोबर. एज्युकेशनल अँड कल्चरल राईट्स हा आहे आपल्या आर्टिकल 29 ते 30 मध्ये. आर्टिकल 29 ते 30 मध्ये आहे. बरोबर. आता नंतर आपण बघूयात संपत्तीचा अधिकार. तर पहा, मूळ घटनेत संपत्तीचा अधिकार होता. संपत्ती मिळवणं हा फंडामेंटल राईट आहे असं मूळ घटनेत होतं. ते कुठल्या आर्टिकलमध्ये? आर्टिकल 31. आणि याच्या आधी फंडामेंटल राईटचा जो पहिला पार्ट बघितला आपण पाहिलाय की आर्टिकल 31ला रिमूव्ह करण्यात आलाय. रिमूव्ह म्हणजे त्याचं स्थानांतरण केलं, तो दुसऱ्यामध्ये टाकलेला भाग आहे. म्हणजे दुसऱ्या भागात त्याला स्थानांतरित केलं. मात्र फंडामेंटल राईट्स म्हणून त्याचं जे अस्तित्व होतं ते नाकारलं आहे. म्हणजे फंडामेंटल राईट्स, संपत्तीचा हक्क आता फंडामेंटल राईट्समध्ये येत नाही, तो आता काढून टाकण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे मूळ घटनेत जरी फंडामेंटल राईट्सचे 7 गट दिले असले तरी आत्ता प्रेझेंट टाइमला मात्र ते किती आहेत? तर ती फक्त 6च आहेत. हे इम्पॉर्टंट लक्षात ठेवण्याची गोष्ट. आणि तुमचा 7वा म्हणजेच काय, आताचा 6वा गट म्हणजे मूलभूत हक्काचा, तो आहे घटनात्मक उपाययोजनांचा हक्क, म्हणजे राईट टू रेमेडीज. म्हणजे घटनात्मक उपाययोजनांचा हक्क तो कशात आहे, तर आर्टिकल 32. आर्टिकल 32 मध्ये आहे हा हक्क. आणि खास करून हा सुप्रीम कोर्टाच्या संदर्भात बोलला जातो हा आर्टिकल 32. एवढे आपल्याला एक एक आर्टिकल विस्ताराने बघायचं आहे. बरोबर. आणि पहा, हा जो आपण बघत होतो संपत्तीचा हक्क, कारण असं म्हटलं आपल्या आधीच पाहिलेल्या आपण वैशिष्ट्यांमध्ये की भारतीय घटनेतल्या मूलभूत हक्कांमध्ये बदल करता येतो, मात्र बेसिक स्ट्रक्चरला हात लावता येत नाही. बेसिक स्ट्रक्चर म्हणजे काय तेही आपण पुढं बघूयात की मूळ स्ट्रक्चर किंवा रचना घटनेची कशाला म्हणतात संविधानाची, तेही बघूयात. मात्र इथे दिलेलं पहा, संपत्तीचा हक्क घटनादुरुस्तीकडून तो काढून टाकण्यात आलेला आहे फंडामेंटल राईट्स मधून. मग कुठली अमेंडमेंट करण्यात आली त्यासाठी? त्याला म्हणतात 42 अमेंडमेंट. हे जनता सरकारच्या काळात करण्यात आली होती. जनता सरकारच्या काळात करण्यात आली. 42 अमेंडमेंट्स म्हणजेच घटना दुरुस्ती केव्हा करण्यात आली? 1978 मध्ये. बरोबर. आणि संपत्तीचा जो हक्क आहे म्हणजे पहा 6व्या भागात दिलेला होता राईट टू प्रॉपर्टी. त्याला काय म्हणतात? संपत्तीच्या हक्काला राईट टू प्रॉपर्टी. बरोबर. आता हा राईट टू प्रॉपर्टी जो आहे हा वगळण्यात आला, काढून टाकलं याला. कशातनं? फंडामेंटल राईट्स मधून. त्यामुळे घटनेत सध्या मूलभूत हक्कांचे गट किती आहेत? मी आधीच सांगितलं तुम्हाला 6. सुरुवातीला 7 होते, मात्र आता किती गट आहेत?
6 गट आहेत आणि यानंतर आपल्याला आपण बघूयात की समानतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क, धर्म स्वातंत्र्याचा हक्क, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क, संपत्तीचा हक्क तर 44व्या घटना दुरुस्तीनुसार काढून टाकण्यात आलेला आहे. आणि जो 6वा आहे घटनात्मक उपायांचा हक्क, म्हणजे मूळ घटनेत त्याला 7 नंबर दिला, परंतु आता तो 6वा आहे. तर आर्टिकल 32 म्हणजेच आर्टिकल 32 कलम 32 याला पण आपल्याला जरा विस्तारानं बघायचं आहे. तर आपण एका आर्टिकलचा अर्थ समजून घेऊयात. तर पहा, आपल्या समोर स्लाइडवर आपण बघतोय आर्टिकल 12. काय आहे आर्टिकल 12? आर्टिकल 12 काय आहे? डेफिनेशन ऑफ स्टेट, म्हणजेच काय, राजसंस्थेची व्याख्या इथे केलेली आहे. काय असतं राजसंस्था? मी तुम्हाला सुरुवातीच्या पार्टमध्ये सांगितलं आपल्या फंडामेंटल राईट्समध्ये की सरकार म्हणजेच काय, जे गाव चव्हाट्यावर लोक बसतात, सर्वसामान्य न्यूजपेपर वाचणारी किंवा MPSC वगैरेला फॉलो न करणारी, ठीक आहे, किंवा घटनेचा किंवा कायद्याचा अभ्यास न करणारी जी लोक आहेत त्याला सरळ ती सर्वसामान्य भाषेत सरकार असा शब्द बोलतात. परंतु जे कायद्याचा अभ्यास करणारी लोक असतात, बरोबर, संविधानाचा अभ्यास करणारी लोक असतात, कायद्याचं ज्यांना नॉलेज असतं, ते सरळ राज्य म्हणजे सरकार असा साधा शब्दाचा वापर न करता ते राजसंस्था असा वापर करतात. राजसंस्था म्हणतात ते त्याला. म्हणजेच काय, तर ते संस्था म्हणजे स्टेट बोलतात त्याला, राजसंस्था. आता पहा, आर्टिकल 12 दिलेले आहे. मुळात पाहिलं आपण फंडामेंटल राईट्स कितीमध्ये दिले आहेत आपली, तर 14 ते 32 मध्ये. आणि मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की आर्टिकल 12, आर्टिकल 13, त्याच्यानंतर आर्टिकल 33, बरोबर. एक मिनिट, पहा, कुठला आर्टिकल बघत होतो आपण, की आर्टिकल 33 बोलत होतो आपण, बरोबर. आणि आर्टिकल 35 ही अशी आर्टिकल आहे ना, या 14 ते 32ला फॉलो करण्याचं काम, म्हणजे हे फॉलो म्हणजे याचं इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे म्हणून ही बाकीचे आर्टिकल याला मदत करतात, बरोबर. तर पहा, राजसंस्था म्हणजे काय, डेफिनेशन आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. की पहिलं पहा, राजसंस्थेत काय येतं की संघराज्य शासनाची कार्यकारी आणि कायदेविषयक अंग. म्हणजेच काय, तर याच्यामध्ये केंद्र सरकारमध्ये काय येतं, संसद, बरोबर. संसद येतं. म्हणजेच काय, संघराज्य शासनाची कार्यकारी आणि कायदेविषयक अंग. म्हणजे काय, तर कायदा बनवणारे पण येतात आणि कायद्याचं म्हणजे इम्प्लिमेंटेशन करणारे पण येतात राजसंस्थे व्याख्येमध्ये केंद्र लेवलला, बरोबर. नंतर आपण बघत आहे राज्य लेवलमध्ये. राज्यात काय असतं, घटक राज्याची शासन कार्यकारी आणि कायदेविषयक अंग. तर राज्यात आलं म्हणजे काय, आपण बोलतो विधिमंडळ त्याला, बरोबर. विधिमंडळ असतं. म्हणजे विधिमंडळ संसदेचा विधिमंडळाला सुद्धा आणि संसदेला काय म्हणतात, राजसंस्था. म्हणजे राजसंस्थेचे ते घटक आहेत. राजसंस्थेच्या व्याख्येमध्ये म्हणजे संसद म्हणजे काय, त्यात आपली लोकसभा पण आली, बरोबर, राज्यसभाही आली, बरोबर. विधिमंडळ म्हणजे काय, तर लेजिस्लेटिव्ह काउन्सिल आणि लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, बरोबर. आता पहा, म्हणजे विधानसभा, ज्याला कनिष्ठ सभागृह म्हणतो आपण राज्यामध्ये, आणि वरिष्ठ सभागृह आपलं विधान परिषद, बरोबर. विधान परिषद यालाच लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणतात इंग्लिशमध्ये, याला लेजिस्लेटिव्ह काउन्सिल म्हणतात, बरोबर. आता काही राज्यांमध्ये लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणजे राज्यांमध्ये आहे, विधानसभा आहे, मात्र काही राज्यांमध्ये आपल्याला विधान परिषद काही राज्यांमध्येच असल्याचं दिसतं. सर्व राज्यांमध्ये विधान परिषद असणं कंपल्शन नाही, डिपेंड करतं तिथल्या विधानसभेवर. तिथल्या विधानसभेला आवश्यकता वाटली विधान परिषद अस्तित्वात आणण्याची तर ते आणू शकतात, अदरवाईज ॲज इट इज फक्त विधानसभा ही तिथे राहू शकतं. म्हणजेच काय, तर केंद्र लेवलला संसद ही राजसंस्थेमध्ये येते. म्हणजे आपण राजसंस्था कशाला म्हणतात ते बघतोय, की राजसंस्थेमध्ये संसद येतं, नंतर विधिमंडळ येतं, म्हणजेच केंद्रामध्ये राज्यसभा लोकसभा,
राज्याच्या विधिमंडळात विधानसभा असल्यास विधान परिषद, नसल्यास ओन्ली विधानसभा. नंतर राज्य लेवलला पहा नगरपालिका, पंचायत, जिल्हा मंडळ इत्यादी. म्हणजेच काय तर लोकल गव्हर्नमेंट सुद्धा येतं. लोकल गव्हर्नमेंट येतं, इथं सेंट्रल गव्हर्नमेंट येतं, इथं स्टेट गव्हर्नमेंट येतं. या तीनहीचा समावेश कशात होतो? या तिघांचाही समावेश होतो राजसंस्थेमध्ये. अजून कोण कोण आहे राजसंस्थे त्या डेफिनेशनमध्ये? म्हणजे संसदेला तुम्ही राजसंस्था म्हणू शकता, लोकसभेला राज्यसभेला तुम्ही राजसंस्था म्हणू शकता, तो राजसंस्थेचेच ते पार्ट आहेत. नगरपालिका इव्हन म्हणजे महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, पंचायतमध्ये पहा तुमची ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्हा मंडळ, हे सुद्धा राजसंस्थेचाच घटक आहेत. म्हणजे ह्याचा सुद्धा राजसंस्थेच्या डेफिनेशनमध्ये समावेश आहे. इव्हन इथपर्यंत पहा आपण तिसराही घटक बघितला. चौथा पहा कोण येतं या राजसंस्थेच्या व्याख्येमध्ये, की भारत सरकारच्या नियंत्रणाखालील इतर सर्व प्राधिकारी. म्हणजे भारत सरकारच्या अंडरमध्ये काम करणारी सगळे गव्हर्नमेंट सर्वंट, बरोबर, सर्व गव्हर्नमेंट सर्वंट सुद्धा, किंवा इव्हन गव्हर्नमेंटचा म्हणजे गव्हर्नमेंटकडून वित्त सहाय्य घेणाऱ्या संघटना. हे पाहिजे आपण बघतोय की थोडक्यात भारत सरकारच्या सर्व शासकीय संस्था म्हणजे 100% गव्हर्नमेंटच्या मालकीच्या असलेल्या संस्था ही राजसंस्थेत येतात, बरोबर. इव्हन काही वित्तीय सहाय्य असणाऱ्या, काही वित्तीय सहाय्य ज्या संस्थेला आहे त्या संस्थेचा समावेश सुद्धा कशात होतो? त्या संस्थेचा समावेश सुद्धा राजसंस्थेत होतो. इव्हन इथपर्यंतच नव्हे, आपण बघितलं कोणाकोणाला बघितलं पहा, सेंट्रल गव्हर्नमेंटला बघितलं, इव्हन स्टेट गव्हर्नमेंट बघितलं, लोकल गव्हर्नमेंट बघितलं. त्याच्यानंतर गव्हर्नमेंटचा म्हणजे 100% फायनान्शियल सपोर्ट असणाऱ्या संस्था आहेत, त्या पण राजसंस्थेच्या डेफिनेशनमध्ये येतात. इव्हन काही काळासाठी गव्हर्नमेंटचा काम करणारी एक व्यक्ती सुद्धा, एक व्यक्ती काही काळासाठी गव्हर्नमेंटचं काम करणारी किंवा गव्हर्नमेंटची जबाबदारी सांभाळणारी ही जी व्यक्ती आहे ना, ही सुद्धा राजसंस्थेमध्ये येते, बरोबर. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता एक कुठलंही उदाहरण घेऊ आपण, की एक जसं समजा हा व्यक्ती डॉक्टर आहे, बरोबर, किंवा इथपर्यंत हे सोडून द्या आपण. किंवा आता करंट अफेअरमध्ये सध्या चर्चेत आहे सिरम इन्स्टिट्यूट. आता आग पण लागली होती सिरम इन्स्टिट्यूटला, तुम्ही न्यूजपेपरमध्ये रीडिंग केलं असेल. हे सिरम इन्स्टिट्यूट आहे आणि या सिरम इन्स्टिट्यूटनी काय केलं? कोरोनावर लस शोधून काढली, बरोबर. मग आता कोरोनावर हिने लस शोधून काढलेली आहे, तर आता तसं पाहता सिरम इन्स्टिट्यूट ही प्रायव्हेट संस्था आहे, ठीक आहे, ही प्रायव्हेट आहे. म्हणजे प्रायव्हेट रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजे प्रायव्हेट संस्था म्हणून काम करते. मात्र आता या सिरम इन्स्टिट्यूटने काय केलं? हिने कोरोनासाठी वॅक्सिन शोधून काढली. मग आता कोरोनासाठी वॅक्सिन शोधून काढली आहे, तर हे काही काळासाठी राजसंस्थेमध्ये बसण्याचा प्रयत्न म्हणजे बसेल. ते कसं? तर आता गव्हर्नमेंट आहे, करंट गव्हर्नमेंट, सपोज आता करंट गव्हर्नमेंट आहे, करंट गव्हर्नमेंट म्हणजे करंट आता चालू गव्हर्नमेंट जे आहे ते या सिरम इन्स्टिट्यूटला म्हणेल की आता ही कोरोनाची जी वॅक्सिन आहे हे सर्वीकडे प्रोव्हाइड करण्याचं तुम्ही काम करा, बरोबर. तसं पाहतं तर ही प्रायव्हेट संस्था आहे, प्रायव्हेट इन्स्टिट्यूट आहे. परंतु काही काळासाठी गव्हर्नमेंटने या सिरम इन्स्टिट्यूटकडे जबाबदारी सोपवली आहे की तुम्ही ही जी वॅक्सिन आहे तिला म्हणजे प्रोव्हाइड करा लोकांपर्यंत, तिला प्रोव्हाइड करा. म्हणजेच काय, ही जर 9 महिन्यासाठी काम करत असेल, 9 मंथ, तर ही 9 महिन्यासाठी काय झाली? राजसंस्था झाली. म्हणजेच काय, जरी ही प्रायव्हेट इन्स्टिट्यूट होती किंवा एक प्रायव्हेट इन्स्टिट्यूट असो की एखादा व्यक्ती असो, जरी तो त्याचं प्रायव्हेट काम करत असला, परंतु गव्हर्नमेंटनी काही काळासाठी त्याच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट वगैरे किंवा जबाबदारी सरकारने त्याच्याकडे सोपवली राजसंस्थेने, तर तो त्या अवधीसाठी राजसंस्थेचा व्यक्ती होतो. म्हणजेच काय, तर तो आपल्या राजसंस्थेच्या डेफिनेशनमध्ये बसतो. म्हणजेच काय थोडक्यात, तर राजसंस्थेच्या डेफिनेशनमध्ये कोण बसतं?
सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, लोकल गव्हर्नमेंट, नंतर गव्हर्नमेंटचं 100% शेअरिंग असलेल्या संस्था, NGOज वगैरे, किंवा अंशतः गव्हर्नमेंट वित्त सहाय्य ज्यांना पुरवतं अशा संस्था, इव्हन गव्हर्नमेंट जबाबदारी काही काळासाठी सोपवतं अशा खाजगी संस्था किंवा व्यक्तींचा सुद्धा समावेश आपल्या राजसंस्था या व्याख्येमध्ये होतो. बरोबर, राजसंस्था या व्याख्येमध्ये होतो. तर पहा, ही झाली राजसंस्थेची आपली डेफिनेशन ऑफ स्टेट. तर नेक्स्ट बघूयात आपण आता आर्टिकल 13. बरोबर, आता आर्टिकल 13 मध्ये काय आहे? तर आर्टिकल 13 मूलभूत हक्काशी विसंगत कायदे या आर्टिकल 13 मध्ये येतात. म्हणजेच काय, तर लॉज इनकन्सिस्टंट विथ फंडामेंटल राईट्स. म्हणजे याला समजून घेण्याचा आपण प्रयत्न करू की काय आहे हे आर्टिकल 13. बरोबर, म्हणजे मूलभूत हक्काशी विसंगत या शब्दावर जरा भर द्या. विसंगत, बरोबर, म्हणजेच काय, इनकॉन्सिस्टंट मीन्स विसंगत. तर पहा, पहिल्या टॉपिक म्हणजे पहिल्या याला काय आहे, पहिला पॉइंट काय म्हणतोय की मूलभूत हक्काशी विसंगत असलेले किंवा फंडामेंटल राईटशी विसंगत असलेले किंवा हक्क काढून घेणारे सर्व कायदे हे अवैध असतील. एक एक समजून घेऊ आपण काय म्हणणं आहे. दुसरं आहे की यातून न्यायालयीन पुनर्विलोकनाचे तत्व स्पष्ट होते. व्हेरी IMP. आर्टिकल 13 म्हटलं की तुमच्या समोर काय आलं पाहिजे? न्यायालयीन पुनर्विलोकन. हेच पटकन तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या उभं राहिलं पाहिजे. आर्टिकल 13 मीन्स काय? न्यायालयीन पुनर्विलोकन. बरोबर. आता तिसरा पॉइंट मध्ये बघा काय म्हटलंय की कायदा घटनाबाह्य किंवा अवैध आहे. घटनाबाह्य म्हणजेच काय, घटनेला हे फॉलो करत नाही, घटनेच्या बाहेरच आहे, अवैध आहे, इल्लीगल आहे असं ठरवण्याचा अधिकार जो कोणाला असतो, तर तो असतो न्यायव्यवस्थेला असतो. बरोबर. आणि मग हे ठरवण्याचा अधिकार न्यायव्यवस्थेला असतो तो कुठल्या कुठल्या आर्टिकलनुसार असतो की पहा, कायद्याचं आपल्या घटनेचं उल्लंघन झालं आहे हे ठरवण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला पण, हायकोर्टाला पण आहे आणि सुप्रीम कोर्टाला. आता सुप्रीम कोर्टाला मूलभूत हक्काशी विसंगत असणारे कायदे ठरवण्याचा अधिकार कुठल्या आर्टिकलमध्ये आहे? आर्टिकल 32. आणि हायकोर्टाला कुठल्या याच्यामध्ये आहे? आर्टिकल 226 मध्ये, 226 मध्ये हे उच्च न्यायालय ठरवतं आणि 32 नुसार सर्वोच्च न्यायालय ठरवतं. बरोबर. हे दोनही आर्टिकल लक्षात ठेवा, याच्या आधी एक्झामला हे विचारून झालेलं आहे. म्हणजे पुनर्विलोकनाचा अधिकार सुप्रीम कोर्टाला कुठल्या आर्टिकलनुसार आहे? 32 नुसार. आणि हाच पुनर्विलोकनाचा अधिकार हायकोर्टाला म्हणजेच उच्च न्यायालयाला कुठल्या आर्टिकलनुसार आहे? तर आर्टिकल 226 नुसार. पहा, पहिल्या पॉइंटला आपण विस्तृत बघूयात की मूलभूत हक्काशी विसंगत असलेले किंवा हक्क काढून घेणारे सर्व कायदे अवैध असतील. जसं मी तुम्हाला म्हटलं की पहा, हे 6 ते 14 वर्ष वयोगटातल्या बालकांना शिक्षण सक्तीचं आणि मोफत द्या याच्यासाठी आर्टिकल 21 टाकलं. बरोबर. परंतु शासन आता हे हक्क तुमच्याकडून शिक्षणाचा हक्क हिरावून घेऊ शकत नाही. बरोबर. आता एखादा कायदा असा असेल, आता कायदा कोण बनवतं? तर कायदा संसद बनवते. लक्षात घ्या, कायदा संसद बनवते. आता कायदा संसद बनवते तर त्याला फॉलो करण्याचं काम कोण करतं? त्याला फॉलो करण्याचं काम प्रशासकीय व्यक्ती करतात, म्हणजे प्रशासकीय व्यक्ती करतात. बरोबर. पण संसद कायदा बनवतं, पण प्रशासकीय म्हणजे कायदा फॉलो करण्याच्या आधी तो कायदा कितपत योग्य आहे हे चेक करण्याचं काम, हे अनालिसिस करण्याचं काम की बनवलेल्या संसदनं. संसद म्हणजेच कोण कोण? पहा, संसदमध्ये कोण येतं? 3 व्यक्ती, लोकसभा, राज्यसभा. बरोबर. आणि लोकसभेने एखादं बिल पारित केलं, राज्यसभेने केलं, मग आता कोणाच्या साईनची गरज लागतं आपल्याला? राष्ट्रपतीची. बरोबर. दॅट इज कॉल्ड प्रेसिडेंट. मग आता लोकसभेने बिल पारित केलं, राज्यसभेने केलं आणि राष्ट्रपतीच्या साईननिशी नंतरच ते कायद्यात त्याचं रूपांतरण होतं. म्हणजे कायदा बनल्यानंतर लगेच त्याचं इम्प्लिमेंटेशन होत नाही. आता तो कायदा जो बनवलेला आहे संसदेनं, तो मूलभूत हक्कांशी विसंगत आहे का? फंडामेंटल राईटचं कुठं उल्लंघन करतोय का तो?
म्हणजे जे आपल्याला आर्टिकल 14 ते 32 मध्ये दिलेले आहेत, तर त्याचं कुठे उल्लंघन करतो का? असा कुठला कायदा बनला आहे की आर्टिकल 14चं उल्लंघन करतो, म्हणजे अनइक्वॅलिटी दाखवलेली आहे, असं कुठला कायदा आहे का? किंवा 15चं उल्लंघन करतो, 16चं उल्लंघन करतो? जर फंडामेंटल राईट्सचा विसंगत कायदा संसदेने बनवलेला असेल किंवा एखादा मूलभूत हक्क काढून घेण्याचा कायदा हा संसदेने बनवलेला असेल, तर असे कायदे अवैध ठरवण्याचा अधिकार हा कोणाला आहे? तर हा आहे आपल्या न्यायव्यवस्थेला. न्यायव्यवस्थेला पुनर्विलोकनच मुळात त्याचा अर्थ, पुनर्विलोकनाचा अर्थच असा होतो की चेक करणे. जो कायदा बनवलेला आहे तो कितपत घटनेला धरून आहे की घटनेचं उल्लंघन करणारा आहे हे ठरवण्याचा अधिकार, म्हणजे पुनर्विलोकनाचा जो अधिकार आहे तो आपल्या न्यायव्यवस्थेला दिलेला आहे, बरोबर? म्हणजे त्यालाच पुनर्विलोकनाचं तत्व म्हणतात. आणि जर का कायदा बनवलेला कायदा हा घटनाबाह्य असेल, मी तुम्हाला आधीच म्हटलं की 6 ते 14 वर्ष वयोगटात समजा आहे, बालकांचं शिक्षण सक्तीचं मोफत दिलेलं आहे, मग एखादा कायदा केला संसदने की कुठेतरी या 6 ते 14 वर्ष वयोगटात म्हणजे आर्टिकल 21चं समजा उल्लंघन होत आहे, असं जर काही तज्ज्ञांना वाटलं, म्हणजे न्यायव्यवस्थेला वाटलं, सपोज म्हणजे जस्टिस लोकांना न्यायव्यवस्थेला वाटलं, तर न्यायव्यवस्था हा कायदा घटनाबाह्य ठरवते. हा कायदा घटनाबाह्य ठरवते म्हणजेच काय, न्यायव्यवस्थेचं पुनर्विलोकन करते की कितपत हा घटनेला धरून आहे किंवा घटनेचं उल्लंघन करणारा आहे का, घटनाबाह्य आहे का, अवैध आहे का. असं वाटल्यास पुनर्विलोकनाच्या तत्वाचा अवलंब करून त्या कायद्याला घटनाबाह्य आणि अवैध ठरवण्याचा अधिकार हा आपल्या सुप्रीम कोर्टाला आहे, तो आर्टिकल 32 नुसार, आणि हायकोर्टाला आहे तो आर्टिकल 226 नुसार. हा झाला आपल्या कलम 13चा, म्हणजे आर्टिकल 13 मीन्स लॉज इनकॉन्सिस्टन्स विथ फंडामेंटल राईट्स. या संदर्भात आपण याचं विश्लेषण बघितलं. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण बघूयात म्हणजे विस्तृतपणे की जे आपण आतापर्यंत म्हटलं आहे ना की मुळात भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये पूर्ण म्हणजे आर्टिकल दिलेले आहेत 12 ते 35 पर्यंत, पण मुळात जे फंडामेंटल राईट्स म्हटलं दिलेले आहेत तर ते कुठलं आर्टिकल असेल, तर ते आपलं आर्टिकल असेल 14 ते 32 पर्यंत, आणि तेच आपल्याला बघायचं. तर त्याच्यामधला हा जो 14 आर्टिकल पासून पहिला भाग जो बघितला होता आपण जेव्हा आपल्या स्लाइडमध्ये, ती म्हटलं आपण की 7 मध्ये डिवाइड केलेलं होतं. सुरुवातीला बघितलं आपण 7 भागात, नंतर भाग नंबर 6 जो होता म्हणजे आर्टिकल 31 संपत्तीचा अधिकार, तर तो कुठल्या 44 अमेंडमेंट नुसार काढला आपण. कधी काढला? 1978 मध्ये, जनता सरकारच्या काळात हा काढून टाकला फंडामेंटल राईट्स मधून आणि दुसरीकडे याला स्थानांतरित करण्यात आलं. म्हणजेच 7 - 1 किती राहिले? 6. म्हणजे आत्ताच्या प्रेझेंट टाइमला फंडामेंटल राईट्स किती आहेत, म्हणजे डिवायडेशन त्याचं किती गट्समध्ये आहे, तर 6 मध्ये. त्यातला पहिला जो गट पाहू आपण, तर पहिला गट आहे त्याचा आपला समानतेचा हक्क, म्हणजेच राईट टू इक्वालिटी, आणि ते कशामध्ये आहे? त्या आर्टिकल 14 ते 18 मध्ये. तर त्याच्यातलं पहिलं आर्टिकल बघणार आहे आपण 14 काय म्हणतो? कायद्यासमोर समानता, म्हणजेच काय? इक्वालिटी बिफोर लॉ. इक्वालिटी बिफोर लॉ. आता पहा याच्यावरील पेपरला प्रश्न म्हणजे आयोगाने विचारून झालेला आहे. इक्वालिटी बिफोर लॉ हे जे तत्व आहे, कायद्यासमोर सर्व समान आहे, मग तो कुणीही असो. हे कुठून घेतलं आपण? कायद्यासमोर समानता म्हणजे इक्वालिटी बिफोर लॉ हे घेतलं आपण ब्रिटनच्या घटनेवरून. ब्रिटनवरून आपण हे घेतलेलं आहे. तुम्ही UK सुद्धा म्हणतात, युनायटेड किंगडम UK सुद्धा म्हणतात. UK म्हटल्यानंतर त्याच्यात 4 देशांचा म्हणजे एकंदरीत 4 पार्टचा समावेश होतो. तर ते पुढे बघूयात आपण नंतर. तर पहा, कायद्यासमोर समानता म्हणजे इक्वालिटी बिफोर लॉ हा आपण ब्रिटन या देशावरून घेतलेला आहे. तर कायद्यासमोर समानता म्हणजेच काय, इक्वालिटी बिफोर लॉ म्हणजे काय, तर पहिला पहा, कोणताही व्यक्ती कायद्याच्या वर नसणे, म्हणजेच इक्वालिटी बिफोर लॉ, म्हणजे कायद्यासमोर ते सर्व समान आहेत. नंतर पहा, न्यायालयामार्फत प्रशासित केला जाणारा कायदा सर्वांसाठी सारखाच आहे. म्हणजे जसं आता समजा पहा, उदाहरण म्हणजे तुम्हाला उदाहरणांनी म्हणजे समजून सांगता येईल की आता ए हा व्यक्ती आहे, ठीक आहे.
थोडा आपण याच्यात काढू. ए हा व्यक्ती आहे आणि बी हा व्यक्ती आहे. ठीक आहे. आता ये या व्यक्तीने बरोबर सी या व्यक्तीला मारलं, गोळी मारली. ठीक आहे. आणि बी या व्यक्तीने डी या व्यक्तीला गोळी मारली, म्हणजे रिव्हॉल्वर गोळी मारली. आता या दोघेही मेले, ते दोघांची डेथ झाली. बरोबर. मग आता दोघांचीही डेथ झाली. एने सीला मारलं म्हणजे जीवानिशीच मारून टाकलं, टोटल किल केलंच म्हणजे ठार केलं. आणि बीने डीला मारलं. आता मला सांगा, ए आणि बी हे दोनही व्यक्ती आहेत. आता यानेही खूनच केला, यानेही खूनच केला. मग हा एक श्रीमंत व्यक्ती आहे पकडू, हा एक रिच पर्सन आहे, आणि बी हा एक गरीब व्यक्ती आहे. मग म्हणण्याचं तात्पर्य असं आहे की कायद्यासमोर समानता म्हणजे काय? व्यक्ती हा श्रीमंत असो अथवा गरीब, की लेडीज असो की जेंट्स असो, म्हणजे तो उच्च असो नीच असो की कुठल्याही धर्माचा असो, दोनही व्यक्तींनी जर गुन्हा सारख्या पद्धतीनं एकच केलेला असेल तर दोघांनाही शिक्षा सारखीच होते. जर समजा गुन्ह्यासाठी याला 10 वर्षाची शिक्षा होत असेल तर यालाही तेवढीच होणार ना. म्हणजे याला काय म्हणतात? कायद्यासमोर समानता, म्हणजे इक्वालिटी बिफोर लॉ. कायद्यासमोर कुणीही उच्च नीच नाही, रिच आणि पुअर नाही, स्त्री पुरुष नाही, असं कुठलंही म्हणजे समान आहे. कुठलाही भेदाभेद कायद्यासमोर केला जाणार नाही. हे तत्व आपण ब्रिटनच्या घटनेवरून घेतलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्येच आर्टिकल 14 मध्येच आपण एक दुसरं व्याख्या बघूया की कायद्याचं समान संरक्षण म्हणजेच काय, तर इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. बरोबर. यालाही समजून घेऊ, कारण आपल्याला आर्टिकल 14 बघत असताना या दोन डेफिनेशन समजून घेणं गरजेचं आहे. कारण कायद्याची एक स्वतःची भाषा असते आणि एकदा का तुम्हाला कायद्याची भाषा समजली तर पॉलिटिकल सायन्स समजणं तुम्हाला अतिशय सोपं होऊन जाईल. कारण पॉलिटिकल सायन्स या सब्जेक्टला स्वतःच एक लॉजिक असतं. बरोबर. आणि एकदा का तुम्हाला ही काही कीवर्ड्स आहेत ते तुम्हाला अवगत झाली तर तुम्हाला पटपट म्हणजे कॉन्स्टिट्यूशन समजायला मदत होईल. बरोबर. कायद्यासमोर समानता म्हणजे काय, की दोन्ही व्यक्तींनी गुन्हा केला असेल तर सगळ्यांनाच म्हणजे दोघांनाही समान शिक्षा, म्हणजे कायद्यासमोर कुणीही असो तो समान सारखा. दुसरं काय आहे याचे डेफिनेशन, कायद्याचे समान संरक्षण म्हणजेच काय तर बघू की सर्व व्यक्तींना एक कायदा समान प्रकारे लागू करणे, एकच कायदा समान प्रकारे लागू करणे. एक व्यक्ती म्हणजे एक सर्व व्यक्तींना एक कायदा. आता जसं फॉर एक्झाम्पल समजा तर कुठलाही एखादा कायदा घेऊ आपण की आता समजा खून करण्याचा एक म्हणजे कायदा आहे, त्याला 10 वर्षाची शिक्षा आहे सपोज, आपण वरही बघितलं. मग 10 वर्षाची शिक्षा आहे ते कुणीही करो, म्हणजे स्वरूप काय आहे, यालाही 10 वर्षाची शिक्षा होईल आणि याला पण होईल. बरोबर. म्हणजे कायदा समान पद्धतीने लागू झाला दोन्ही व्यक्तींना. आणि दुसरा पॉईंट आहे की समान परिस्थितीत समान वागणूक. बरोबर. आता समान परिस्थितीत समान वागणूक म्हणजे काय, याचं उत्तम उदाहरण मी तुम्हाला सांगते. ठीक आहे. म्हणजे याला हे गोष्ट नंतर बघू आपण, कसं अपवाद आहे राष्ट्रपती आणि घटक राज्याचे राज्यपाल ते बघू. पण पहिल्यांदा कायद्याचे समान संरक्षण काय हे समजून घेऊ. बरोबर. त्याच्यामध्ये हा पॉईंट पहा, समान परिस्थितीत समान वागणूक. बरोबर. आता समजा पहा, आपण PSI चा फिजिकल घेतो. बरोबर. म्हणजे PSIला आपण प्री एक्झाम देतो, त्याच्यानंतर मेन्स देतो, मग फिजिकल टेस्ट होते, पुढे बघालच तुम्ही फिजिकल टेस्ट होते आणि मग इंटरव्ह्यू होतो. आता बघा याच्यामध्ये जो हा पार्ट आहे हा प्री मेन्स हे जेंट्स लेडीजला समान आहे, हे याचा प्रॉब्लेम नाही. हे जो फिजिकल पार्ट आहे तर हा जो फिजिकल पार्ट आहे ना हा दोघांसाठी जरा वेगळा आहे. म्हणजे काय तर जेंट्स आणि लेडीज या दोघांनाही फिजिकलचे जे पॅरामीटर्स बनलेले आहे ना ते वेगवेगळे आहेत. म्हणजे जेंट्सचं जे फिजिकल आहे ते जरा टफ असल्याचं दिसते जेंट्सचं, आणि लेडीजचं थोडं म्हणजे कॉमन दिसतं. मग तुम्ही म्हणाल असं का झालं, तर काय म्हटलंय की समान परिस्थितीत समान वागणूक. मुळातच कसं आहे, नेचरनी लेडीजला एक म्हणजे नाजूकता दिलेली आहे. बरोबर. म्हणजे तिला नाजूकता अर्पण केली. पण जेंट्सच्या बाबतीत मात्र रफ अँड टफ, म्हणजे हे निसर्गाने प्रदान केलेली गोष्ट. पण एक मला सांगा की आता इथे लेडीजचं स्वरूप आणि जेंट्सचं या दोघांचंही स्वरूप लक्षात घेऊनच आयोगाने तुम्हाला फिजिकलचे पॅरामीटर्स ठरवून दिलेले आहेत. म्हणजेच काय तर समान परिस्थितीत समान वागणूक.
तर किंवा हे जर नसेल समजत तर दुसऱ्या उदाहरणात दाखल तुम्ही समजून घ्या की हा एक व्यक्ती आहे, बरोबर, हा एक जेंट्स आहे आणि ही एक लेडीज आहे एल, बरोबर. आता ही जी लेडीज आहे ही प्रेग्नेंट आहे, बरोबर, ही प्रेग्नेंट आहे आणि हा जेंट्स आहे. या जेंट्सकडेही रिव्हॉल्वर आहे आणि या लेडीजच्या पर्समध्ये एक रिव्हॉल्वर आहे. तिकडनं म्हणजे असं समजा की म्हणजे 4 लोकांची गुंडांची टोळी येत आहे आणि या 4 लोकांनी यांना म्हणजे धमकी दिली आहे की तुम्ही पळून जा. दोघांनी धमकी दिली, तुम्ही पळून जा, अदरवाईज तुम्हाला मी किल करेल, मारून टाकेल. या 4 लोकांच्या टोळीने यांना धमकी दिली. तरीही हा जेंट्स पण इथून हल्ला नाही, म्हणजे गेला नाही आणि लेडीज पण इथून गेलेली नाही, म्हणजे हे गेले नाही, यांना म्हणजे इन्स्ट्रक्शन दिलेली असून सुद्धा. आता ही प्रेग्नेंट आहे. आता असं आहे की या जीनी या लोकांवर गोळी मारून या 2 व्यक्तींना किल केलं, या 4 पैकी, आणि या 2 व्यक्तींना या लेडीजने किल केलं, ठीक आहे. तर किल केल्यानंतर जर आता ही कोर्टामध्ये केस गेली सपोज, आता यांच्यावर खुनाचा आरोप तर होणारच आहे, परंतु या दोघांना भिन्न भिन्न शिक्षा होणार, समान शिक्षा होणार असं तुम्हाला वाटतं का? गुन्हा सारखाच केला, लेडीजनेही 2च व्यक्ती मारले आणि जेंट्सनेही दोघांनाच किल केलं, मग खुनासाठी सारखाच व्हायला पाहिजे. पण असं आहे की आता परिस्थिती चेंज झालेली आहे, कारण ही प्रेग्नेंट असल्यामुळे ही पडण्यासाठी असमर्थ आहे. मात्र हा पडण्यास समर्थ होता पण तरीही हा पळाला नाही. हा म्हणतो मी स्वसंरक्षणार्थ या दोघांना किल केलं आणि लेडीज सुद्धा म्हणते की मी संरक्षणार्थ, स्वतःच्या संरक्षणार्थ या दोघांना किल केलं, बरोबर. मग आता पहा, इथे परिस्थिती चेंज झालेली आहे. लेडीज ही पडू शकत नव्हती, जेंट्स पडू शकत होता. मग या दोघांना समान गुन्ह्यासाठी याला जर 20 वर्षाची शिक्षा झाली तर हिला 10 वर्ष. ही तुम्ही म्हणाल अनइक्वालिटी इथे प्रस्थापित झालेली आहे? नाही. मुळात कंडिशन काय आहे की समान परिस्थितीत समान वागणूक. हिची कंडिशन काय होती? ही लेडीजची कंडिशन म्हणजे त्यावेळेला ही प्रेग्नेंट असल्यामुळे की शी कांट रन, बट हा करू शकत होता पण हा गेला नाही. हा म्हणजे हा किल न करता हा तिथून रन करू शकत होता, म्हणून याला 20 वर्षाची संरक्षणार्थ शिक्षा कारण याने खून केलेला आहे, खुनासाठी शिक्षा होणार आहे स्वसंरक्षणार्थ जरी, पण याने 2 व्यक्तींचा खून केला, 20 वर्षाची. ही अनेबल होती, शी इज अनेबल टू रन, तर हिला 10 वर्षाची शिक्षा. म्हणजेच काय, हे तत्व ही जी उदाहरण आहे इथे लागू होतं की समान परिस्थितीत समान वागणूक. म्हणजेच तुम्हाला समजलं असेल कायद्यासमोर समानता. हा कायद्यासमोर समानता ही डेफिनेशन एक समजून घेतली आपण आणि कायद्याचे समान संरक्षण कसं हे पण आपण समजून घेतलं. आणि पुढे आपण अजून बघूयात की आर्टिकल 15 काय आहे. 14 मध्ये आपण समजून घेतलं की इक्वालिटी आहे, म्हणजे इक्वालिटी बिफोर लॉ म्हणजे कायद्यासमोर सर्व समानता आणि कायद्याचं समान संरक्षण, ह्या 2 डेफिनेशन आपण त्यात आधीच्या स्लाइडमध्ये समजून घेतल्या. आता आपण आर्टिकल 15 समजून घेऊयात. काय आहे आर्टिकल 15? तर आर्टिकल 15 मध्ये आहे की काही कारणांवरून भेदभाव करण्यास मनाई आहे, जसं प्रोहिबिशन ऑफ डिस्क्रिमिनेशन ऑन सर्टन ग्राउंड्स, बरोबर. आर्टिकल 15 मध्ये आहे की पहा, केवळ धर्म म्हणजेच रिलिजन, जात, कास्ट, वंश, लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई आहे. आता केवळ या शब्दावर भर द्या जरा. केवळ म्हणजे काय, तर केवळ धर्म, जात, वंश, लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून तुम्हाला भेदाभेद करता येणार नाही, अन्य कारणावरून तुम्हाला करता येईल, असा त्याचा अर्थ होतो. केवळचा अर्थ काय होतो की तुम्हाला धर्म, जात, वंश, लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून तुम्हाला काय करता येत नाही, भेदाभेद करता येत नाही, मात्र ही कारणं वगळता इतर कारणांवरून तुम्हाला भेदाभेद करता येऊ शकतो, असा त्याचा अर्थ होतो. आणि दुसऱ्यामध्ये पहा काय आहे, हा पहिला पॉईंट झाला. दुसऱ्यामध्ये काय की राज्यसंस्था महिला आणि बालकांसाठी विशेष तरतूद करू शकते, हे पण आपण बघू काय आहे. काही म्हणजे काही भेदभाव करण्यास मनाई आहे, मात्र काही करू शकतो, त्याला काही अपवाद आहेत, ते पण आपण बघूयात. पहा 2 नंबर पॉईंट मध्ये काय दिलंय की राज्यसंस्था महिला आणि बालकांसाठी विशेष तरतूद करू शकते, बरोबर. 3 नंबरचा पॉईंट आहे की राज्यसंस्था
ST मीन्स शेड्यूल ट्राईब अँड SC मीन्स शेड्यूल कास्ट यासाठी विशेष तरतूद काय स्पेशल प्रोव्हिजन्स करू शकते. बघू आपण पुढं. आणि राजसंस्था पहा 4 नंबर टॉपिक. राजसंस्था सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गासाठी विशेष म्हणजेच इथे स्पेशल प्रोव्हिजन्स करू शकते. पहिला आपण पाहिलं आहे की महिलांसाठीही करू शकते, बालकांसाठी करू शकते, SC वर्गासाठी करू शकते, ST साठी करू शकते, SC साठी करू शकते. आणि सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास असलेला वर्ग आहे म्हणजे OBC ज्याला म्हणतो आपण अदर बॅकवर्ड क्लासेस वर्ग, त्यांच्यासाठीही विशेष तरतूद करू शकते. ते कोण करतं हे विशेष तरतूद? तर हे राजसंस्था. म्हणजे जसं आपण म्हटलं होतं ना की काही हक्क जे आहेत ते सकारात्मक आहेत आणि नकारात्मक आहेत. काही तर सकारात्मक म्हणजे काय आपण हे पाहिलं की बा राजसंस्थेने अशी तरतूद करावी किंवा अशी कृती करावी यासाठी हक्क म्हणजे हे कृती करायला भाग पडतात असे हक्क म्हणजे सकारात्मक हक्क असतात. जसं समजा आता पहा राजसंस्थेला कुठला सकारात्मक कृती करायला भाग पडलं की सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला जो वर्ग आहे ना त्यांच्यासाठी विशेष तरतूद करा. म्हणजे हे तुम्ही करायला पाहिजे, ही कृती राजसंस्थेनं करायला पाहिजे, याला म्हणतात सकारात्मकता. हक्कासंदर्भातली सकारात्मकता. बरोबर. आणि 5 मध्ये आहे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना 10% आरक्षण. बरोबर. आता पहिल्या याच्यात पाहून घेऊ आपण की पहा धर्मावरून कुणी वेगळ्या धर्माचा आहे किंवा कुणी कनिष्ठ नीच वगैरे अशा म्हणजे यावरून जात कोणाची म्हणजे जातीवरून भेदाभेद करता येत नाही, कुठे करता येत नाही की तुम्हाला आता पहा या. आणि हा आर्टिकल 15 कोणासंदर्भात आहे, ते कोणाच्या विरोधात आहे, तर हे म्हणजे हे सरकारच्या विरोधात सुद्धा आहे. आणि एक पर्टिक्युलर म्हणजे खाजगी व्यक्तीच्या सुद्धा स्वरूपात आहे, खाजगी व्यक्तीच्या सुद्धा स्वरूपात आहे, म्हणजे व्यक्तींसाठी सुद्धा आहे. हे सरकारच्या अपोजमध्ये सुद्धा आहे आणि खाजगी व्यक्तीच्या सुद्धा आहे. कारण जर पहा सार्वजनिक विहिरीवर बरोबर तलाव झाले, सार्वजनिक विहिरी झाला, सार्वजनिक बाग बगीचे झाले, या ठिकाणी तुम्ही कुणालाही कुठल्या मुद्द्यांवरून तुम्ही भेदभाव करू शकत नाही. तर तो वेगळ्या धर्माचा आहे, तो वेगळ्या जातीचा आहे किंवा त्याचा वंश वेगळा आहे की तो लिंगावरून ती जेंट्सच आहे किंवा लेडीजच आहे किंवा तिचं जन्मस्थान वेगळं आहे, या कारणावरून तुम्ही या सर्व ठिकाणी म्हणजे 5 सार्वजनिक विहिरीवर पाणी भरण्यासाठी मनाई करू शकत नाही, पाणवठ्यांवर पाणी भरण्यासाठी मनाई करू शकत नाही, तलावांवर तुम्हाला मनाई करू शकत नाही, बाग बगीच्यांवर तुम्हाला त्या म्हणजे या कारणावरून तुम्ही म्हणजे बॅन करू शकत नाही कोणाला, म्हणजे भेदाभेद करू शकत नाही. कारण काय तर फंडामेंटल राईट सांगतं असं करणं कायद्याने गुन्हा आहे. कारण काय तर हा त्यांचा फंडामेंटल राईट आहे. बरोबर. आणि पुढं म्हटलं आहे की पहा आपण पहिल्या पॉइंटमध्ये म्हटलं आहे की आपण लिंगावरून भेदाभेद करणार नाही. बरोबर. मग आता या लिंगावरून भेदाभेद करणार नाही, लिंग म्हणजे काय जेंट्स लेडीज असा जेंट्स लेडीज वगैरे किंवा तृतीयपंथी आहे. बरोबर. पण या ठिकाणी दुसऱ्या पॉइंटमध्ये दिसते की राजसंस्था महिला आणि बालकांसाठी विशेष तरतूद करेल. मग महिला आणि बालकांसाठी जेंट्ससाठी का नाही? त्याचं रिझन असं आहे की राजसंस्थेने असं का केलेलं आहे की महिलांना वाव म्हणजे आतापर्यंत महिलांची जे मेजॉरिटी आहे डेव्हलपमेंटची ती कमी प्रमाणात आहे. ठीक आहे. किंवा बालकांसंदर्भात संरक्षणासंदर्भात गव्हर्नमेंट तरतूद करू शकते. जसं आपल्याला दिसतं की महिलांसंदर्भात काय तरतूद केलेली आहे, की महिलांसंदर्भात जसं समजा लोकल गव्हर्नमेंट जे आहे लोकल लेवलला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुरुवातीला 33% आरक्षण केलं होतं महिलांसाठी. आता ते कितीवर केलं आहे? 50%वर. मग असं का केलं राजसंस्थेने? तर राजसंस्थेने ही तरतूद यासाठी केलेली आहे कारण लोकल गव्हर्नमेंटमध्ये लेडीजचा जो शेअरिंग होतं ते ॲज कम्पेअर जेंट्सपेक्षा अतिशय प्रमाणात ते कमी होतं. लोकशाहीच्या दृष्टिकोनातनं ते कमी होतं. त्यामुळे लेडीजचा त्यामध्ये सहभाग वाढावा यासाठी राजसंस्थेला ती कृती करण्यासाठी भाग पाडण्यात आलं. म्हणून राजसंस्थेने महिलांसाठी
म्हणजे लोकल लेवलला, म्हणजे ज्याला पंचायत राज म्हणता तुम्ही, पंचायत राज व्यवस्था मध्ये महिलांसाठी 33 वरून पहिल्यांदा सुरुवातीला 33% आरक्षण, आज 50% आरक्षण करण्यात आले. 50% आरक्षण झालेलं आहे. ठीक आहे. आणि बालकांसाठी सुद्धा विशेष तरतुदी करण्यात येतात त्यांच्या प्रोटेक्शनसाठी वगैरे, बरोबर. त्याच्यानंतर पहा, राज्यसंस्था SC ST यांच्यासाठी विशेष तरतूद करू शकते. आता तुम्ही असं म्हटलेलं आहे, पहा महिला आणि बालकांसाठी म्हटलं की तुम्ही लिंगांमध्ये भेदभाव केला असं तुम्ही म्हणाल, पण ह्या गोष्टीला अपवाद आहेत, काही गोष्टी अपवाद आहेत. इन्स्ट्रक्शन म्हणजे तुम्हाला दिलेलं आहे की धर्म, जात, वंश, लिंग किंवा जन्मावरून तुम्हाला भेदाभेद करता येणार नाही, परंतु राज्यसंस्था काहींच्या कल्याणार्थ मात्र तशी तरतूद करू शकते, जसं महिलांसाठी केलेली आहे किंवा बालकांच्या कल्याणासाठी. त्याच पद्धतीने SC आणि ST वर्गासाठी केलेली आहे. कारण SC आणि ST वर्ग हा प्रवाहाच्या बाहेर पडलेला वर्ग, म्हणजे प्रगतीपासून दूर असलेला वर्ग. मग आता यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्यसंस्थेने विशेष तरतूद केलेल्या आहेत. विशेष तरतूद म्हणजे काय, तर जसं समजा SC ST वर्गासाठी लोकसभेमध्ये आरक्षणाची तरतूद करून ठेवलेली आहे किंवा विधानसभेमध्ये केलेली आहे. इव्हन SC वर्गासाठी पण एक स्पेशल ST कमिशन आहे, बरोबर. हे नंतर करण्यात आलेलं आहे. सुरुवातीला SC आणि ST कमिशन हे एकत्र होतं, म्हणजे एकत्रच होतं. त्याच्यानंतर हे पुढं घटनादुरुस्ती करून सेपरेट करण्यात आलेलं आहे, बरोबर. म्हणजे ते करू शकते. आणि पुन्हा चौथ्या पॉईंटमध्ये असं दिलेलं आहे की सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असलेला वर्ग, म्हणजे मागासलेला वर्ग म्हणजे OBC, जसं समजा अदर बॅकवर्ड क्लासेस आहे, तर या वर्गासाठी राज्यसंस्था विशेष तरतूद करू शकते. अलीकडेच तुम्हाला दिसतं की OBC साठी सुद्धा एक कमिशन नेमलं आहे. OBCच्या अभ्यास करण्यासाठी कमिशन नेमलेलं, म्हणजे परमनंट कॉन्स्टिट्युशनल कमिशन नेमल्याचं दिसते आपल्याला. इव्हन की आधीच्या गव्हर्नमेंटनी म्हणजे 1979च्या काळामध्ये, साल लक्षात ठेवा, 79च्या काळामध्ये पंतप्रधान कोण होते, मोरारजी देसाई. शॉर्टमध्ये लिहिते मी, ते तुम्ही समजून घ्या. मोरारजी देसाई पंतप्रधान होते. तर मोरारजी देसाईंनी एक आयोग नेमला होता, तुम्हाला मे बी BP मंडल आयोग, BP मंडल तुम्ही त्याला मंडल आयोग सुद्धा म्हणता, OBC संदर्भात तो नेमला होता. आणि या मंडल आयोगाच्या असं लक्षात आलं की एकूण लोकसंख्येच्या 52% लोकसंख्या कोणाची आहे, तर मागासवर्गीय. मग आता यांच्या डेव्हलपमेंटसाठी काही करायला हवं, म्हणून काय केलं, या मंडल आयोगाने 27% आरक्षण म्हणजे शिक्षणामध्ये किंवा नोकऱ्यांमध्ये देण्याचं तरतूद केली, शिफारस केली. आणि पुढं ही शिफारस इम्प्लिमेंटेशन याला करण्यात आलं. म्हणजे काय, म्हणजे सुप्रीम कोर्टाने सुद्धा याला म्हणजे योग्य असल्याचा निवाडा दिला की हे योग्य आहे. मात्र सुप्रीम कोर्टाने सांगितलं की त्याच्यामध्ये जो क्रिमिलेअर गट आहे, क्रिमिलेअर जो गट आहे म्हणजे उच्च उत्पन्न गट असलेल्या व्यक्तींना ही 27% आरक्षणाची तरतुदीमधून त्यांना काढून टाकण्याचा आदेश दिला, बरोबर. 27% तरतुदीतून काढून टाकण्याचा आदेश दिला. कारण ते क्रिमिलियर, नॉन क्रिमिलियर आणि क्रिमिलियर असं तुम्हाला माहिती आहे 1993 मध्ये आलेला प्रकार आहे हा. म्हणजे नॉन क्रिमिलियर आणि क्रिमिलियर तुम्ही काढत असाल सर्टिफिकेट, तुम्हाला माहिती असेल. क्रिमिलियर म्हणजे उच्च उत्पन्न गटातले लोक. मग त्यात कोण कोण येतं, हा भाग वेगळा की त्याच्यामध्ये जसं समजा खासदार झाले, आमदार झाले किंवा एअरफोर्स, आर्मीमध्ये कर्नल म्हणजे या पदावर मोठमोठ्या पदावर असणारी व्यक्ती किंवा IAS ऑफिसर व्यक्ती म्हणजे सिव्हिल सर्व्हिस व्यक्ती, म्हणजे यांच्या मुलांना ते लागू होणार नाही. म्हणजे ते क्रिमिलियर गटामध्ये मोडणारा वर्ग आहे. आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना 10% आरक्षणाची तरतूद हे अलीकडे केली असल्याचं दिसतं आपल्याला. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट बघूयात आर्टिकल 16. आता बा आर्टिकल 16 मध्ये काय आहे. आर्टिकल 16 मध्ये दिलेलं आहे की सार्वजनिक रोजगारांमध्ये समान संधी. सार्वजनिक रोजगारांमध्ये समान संधी तर काय आहे, इक्वालिटी ऑफ अपॉर्च्युनिटी इन पब्लिक एम्प्लॉयमेंट. पहा, पहिला पॉईंट बघूयात आपण की पहिल्या पॉईंटमध्ये आहे आपल्या की राजसंस्थेच्या नियंत्रणाखालील कोणत्याही पदावरील रोजगार
किंवा नेमणुकीसंबंधी सर्व नागरिकांना समान संधी. पहिला पॉईंट. दुसरं, धर्म, जात, वंश, लिंग, कुळ, जन्मस्थान, निवास या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई आहे. बरोबर. राज्यातील किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये काही नोकऱ्यांमध्ये संसद वास्तव्याची अट ठरवू शकते, जसं आंध्र प्रदेश आणि तेलंगणानं केलेली आहे. बाकी राज्यांमध्ये असं नाहीये. जसं समजा कसं आहे की आंध्र प्रदेश आणि तेलंगणाने अट अशी घातलेली आहे की तिथे काम करायचं असेल तर तो व्यक्ती हा पर्टिक्युलर राज्याचा असणं गरजेचं आहे. बरोबर. राज्यसंस्था SC ST यांच्यासाठी विशेष तरतूद करू शकते. जसं तुम्हाला दिसतंय की सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये SC वर्गासाठी ST वर्गासाठी रिझर्वेशनची तरतूद करून ठेवल्याचं दिसते. बरोबर. म्हणजे हे राज्यसंस्थेने केलेलं आहे. कशासाठी? तर SC आणि ST आणि SC वर्गांना म्हणजे यांचं पुरेसा प्रतिनिधित्व तिथं नसल्यामुळे ही तरतूद म्हणजे स्पेशल प्रोव्हिजन करण्याची गरज राज्यसंस्थेला वाटली, म्हणून राज्यसंस्थेने हे सगळं केलेलं आहे. बरोबर. म्हणजे सार्वजनिक रोजगारांमध्ये समान संधी हे आर्टिकल 16 मध्ये दिलेलं आहे. नेक्स्ट आपण बघूयात ते आर्टिकल 17. आर्टिकल 17 मध्ये काय आहे की अस्पृश्यता नष्ट करणे. अस्पृश्यता नष्ट करणे म्हणजेच काय? अबॉलिशन ऑफ अनटचेबिलिटी. बरोबर. आता मूळ घटनेत म्हणजे अस्पृश्यता याचा म्हणजे अस्पृश्यतेचा मिनिंग सांगितलेला नाहीये, पण अस्पृश्यता म्हणजे नेमकं काय हे बघू. तर परंपरेनुसार म्हणजे भारतासंदर्भात आपण बोलत आहोत. भारतासंदर्भात परंपरेनुसार एखाद्या वर्गामध्ये जन्माला येणंच मुळात म्हणजे कनिष्ठ मानलं गेलं किंवा कमी पण मानलं गेलं तर त्या संदर्भात हा अस्पृश्यता शब्द लागू पडतो. बरोबर. परंतु ही नष्ट करायचं आहे आपल्याला, म्हणजे नष्ट करणं हे कलम 17 मध्ये दिलेलं आहे, अबॉलिशन ऑफ अनटचेबिलिटी. तर या कलमाच्या आधारावर अस्पृश्यता कायदा 1955 संमत करण्यात आला. हा अस्पृश्यता कायदा म्हणजेच काय? तर याला म्हणतात समानतेचा कायदा. 1955चा कायदा म्हणजे समानतेचा कायदा. हा कशासाठी करण्यात आला होता? अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी. परंतु हा कायदा करण्यात आल्यानंतरही अनटचेबिलिटी खतम झाली का? नाही. म्हणजे पुढे दिसतं 1955चा इम्प्लिमेंटेशन झालं नसल्यामुळे आपल्याला 1989चा कायदा करणं गरजेचं वाटलं. आणि तो कोणी केला? तो केला राजसंस्थेने. तो राजसंस्थेने केला. कारण 1980चा ऍक्ट काय आहे? जर तुम्ही PSI मेन्सला जाल तर तुम्हाला माहिती होईल की 1989चा ऍक्ट म्हणजे ॲट्रॉसिटी ऍक्ट असतो. ॲट्रॉसिटी ऍक्ट तो कशासाठी केला? तर 1955चा कायदाचा उद्देश होता अस्पृश्यता नष्ट करणे, परंतु त्याला यश न आल्यामुळे राजसंस्थेला हा 1989चा कायदा बनवणं भाग पडलं. बरोबर. अस्पृश्यता पहा, पहिला पॉईंट झाला. दुसरा पहा, अस्पृश्यता या शब्दाची व्याख्या घटनेत किंवा कायद्यात दिलेली नाही. आपण सुरुवातीलाच बघितलं, घटनेत किंवा कायद्यात अस्पृश्यता म्हणजे काय हे एक्सप्लेन केलेलं नाही. या कलमातील अधिकार जे आहेत म्हणजे आर्टिकल 17 मधले ते खाजगी व्यक्ती विरुद्ध सुद्धा उपलब्ध आहेत. म्हणजे खाजगी व्यक्तींच्या अपोजमध्ये सुद्धा खाजगी व्यक्ती एखादा अस्पृश्यता पाळू शकतो. आणि लक्षात घ्या, अस्पृश्यते पहा, जर समजा अस्पृश्यतेचं पालन एखाद्या व्यक्तीनं अस्पृश्यता पाळली असेल आणि तो व्यक्ती जर का खासदार पदासाठी निवडून जात असेल किंवा म्हणजे उभा राहत असेल निवडणुकीला किंवा आमदार म्हणून, तर असा व्यक्ती अपात्र ठरतो जो अस्पृश्यतेला म्हणजे फॉलो करतो किंवा अस्पृश्यतेला कुठेतरी त्यानं अस्पृश्यतेचा गुन्हा केलाय म्हणजे फॉलो केलाय त्या गोष्टीला. तर तो व्यक्ती खासदारकीसाठी आणि आमदारकीसाठी अपात्र ठरतो. बरोबर. हे आर्टिकल 17 मध्ये आपल्याला असल्याचं दिसतं. सॉरी, पुढे बघूयात आपण. 16 झाला, आपण 17 पण बघितलं. पुढे आपण आर्टिकल 18 बघूयात की काय आहे आर्टिकल 18 मध्ये. आर्टिकल 18 म्हणतं की किताब नष्ट करणे म्हणजेच काय? अबॉलिशन ऑफ टायटल्स. राजसंस्थेमार्फत लष्करी आणि शैक्षणिक मानविशेष वगळता कोणत्याही नागरिकास किंवा परकीय व्यक्तीस कोणताही किताब प्रदान केला जाणार नाही.
दुसरा पॉईंट, एक एक पॉईंटला एक्सप्लेन करू आपण. दुसरा पॉईंट आहे की महाराजा राय बहादूर, रायसाहेब, दिवाण बहादूर इत्यादी किताब पदव्या नष्ट केल्या. म्हणजेच काय, तुम्हाला माहिती आहे की आता महाराजा ही पदवी ब्रिटिश काळामध्ये ब्रिटिश काळामध्ये सुद्धा हे राय बहादूर या पदव्या दिल्या गेल्या होत्या. रायसाहेब, दिवाण बहादूर ह्या म्हणजे ह्या पदव्या म्हणजे जनतेमध्ये अनइक्वालिटी क्रिएट करायच्या. ह्या म्हणजे काहीतरी विशेष, ज्या व्यक्तीकडे ही पदवी तो व्यक्ती काहीतरी विशेष इतर व्यक्तींपेक्षा, हे असं यामधून क्रिएट व्हायचं. तर आपल्या मूळ घटनेत याला डिस्ट्रॉय करण्यात आलं, म्हणजे ह्या पदव्या नष्ट करण्यात आल्या. पण राजसंस्थेमार्फत किंवा लष्करी किंवा शैक्षणिक मानवी शेत, जसं समजा आता हे डॉक्टरेट पदवी मिळतं, तर ते कोणत्याही नागरिकास किंवा परकीय व्यक्तीस कोणताही किताब म्हणजे हे वगळता डॉक्टरेट वगैरे पदवी, पण बाकी वगळता कोणत्याही नागरिकाला आणि परकीय व्यक्तीला कोणताही किताब दिला जाणार नाही. जसा कुठला किताब, तर हा असा पद्धतीचा महाराजा, राय बहादूर, रायसाहेब, दिवाण बहादूर इत्यादी किताब, कारण हे आपल्या घटनेत नष्ट करण्यात आलेले आहेत. राष्ट्रीय पुरस्कार, जसं भारतरत्न पहा, नंबर 1चा पुरस्कार भारतात सर्वश्रेष्ठ मानला जातो. पद्मविभूषण नंबर 2ला मानला जातो. पद्मश्री, पद्मभूषण 3 नंबरला आणि पद्मश्री 4 नंबरला. क्रमाने मांडलेले पुरस्कार आहेत ते. भारतरत्न प्रथम, पद्मविभूषण सेकंड, पद्मभूषण थर्ड आणि पद्मश्री फोर्थ. हे पुरस्कार कलम 18 अंतर्गत किताब या व्याख्येत येत नाहीत. जसं आपण म्हटलं ना किताब नष्ट करणे, या किताब नष्ट करण्याच्या डेफिनेशन मध्ये ते येत नाहीत, म्हणजे हे भारतरत्न पुरस्कार येत नाहीत. म्हणूनच आजपर्यंत आपण पाहिलं आहे की जवळपास 45 मला वाटतं लिस्ट झालेली आहे भारतरत्न व्यक्तींची, आणि पद्मविभूषण 26 जानेवारी म्हणजे ते दिलं जातं भारतीय व्यक्तीला. त्याच्यामुळे ते किताब या डेफिनेशनमध्ये येत नाहीत, म्हणून ते आजही भारतामध्ये दिली जात असल्याचं आपल्याला दिसतं. बरोबर. पहा, आपण ह्या सगळ्या आर्टिकल आता बघितले आहेत 18 पर्यंत, बरोबर, आणि 18 आर्टिकलपर्यंत आपण याचा विस्तार बघितलेला आहे. आणि पुढं सुद्धा आपल्याला काही आर्टिकल बघायचे आहेत, म्हणजे 19 वगैरे. तर